आपण पाहत आहात एकच प्रहार न्यूज, आवाज जनतेचा। त्यानंतर ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया आपण पाहिल्या आहेत। गेल्या अनेक वर्षापासून यांना दळणवळणाचा रस्ता देखील या प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेला नाही। येण्या जाण्यासाठी खूप दुर्दैवी अवस्था या गावच्या रस्त्यांची झालेली आहे। एखादा पेशंट किंवा एखादा नातेवाईकांच्या एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा एखाद्या पेशंटला दवाखान्यात नेण्यासाठी जर जायचं झालं तर अशी ते अतिशय दयनीय अवस्था या आरणगावच्या रस्त्याची आहे। तरी येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे उमेदवार निवडून येतील त्या प्रतिनिधींनी त्वरित याकडे लक्ष द्यावं अशी ग्रामस्थांची मागणी आहे। जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक जवळा पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026च्या अनुषंगाने गावच्या विकासामध्ये कोणतं योगदान आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी आज आपण आरणगाव येथे आलो आहोत। आरणगावचे माजी उपसरपंच माजी सरपंच यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत। बाबा तुमचं नाव सांगा। ऋषीनाथ नरहरे पाटील, माजी सरपंच आरणगाव 2005 ते 2015 पर्यंत। गेल्या वर्षीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये ज्या उमेदवारांनी तुम्हाला आश्वासनं दिली होती ती आश्वासनं या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये 10 वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण झाली का? नाही झाले। मी 2005 ते 15 पर्यंत असताना, मी सरपंच असताना माझ्या काळात मी 70 ते 80 लाखाचे कामं केल्यात। त्यानंतर हे काही झालं नाही। येड्यापासून अंतरगावापासून 15-20 वर्ष झालं रोडच नाही आणि इतक्याला खड्डा पडल्यात पाय इतक्याला। हे जवळा रोड बी नाही, एक थोडा केला आहे तो 1 किलोमीटर, तिथून अजिबात नाही जायला अडचणी, जायच्या अडचणी, सगळ्या अडचणी येत्या। गावचा विकासात तर काहीच नाही। हे जवळा रोड तेव्हा हे गावात ग्रामपंचायत रोड केलेला कसा काय एवढा झालाय, बाकी काही नाही, विकास नाही, काय नाही। आणि आश्वासन कोरडे आश्वासन दिलेत फक्त। आता हे आश्वासन आता सध्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे। तुमच्या आपल्या जवळ सर्कलला एकूण 10 उमेदवार आहेत, पंचायत समितीला देखील उमेदवार आहेत। बरं, आता तुमच्या गावची अपेक्षा काय असेल की त्या उमेदवारांनी काय करावं तुमच्यासाठी, तुमच्या गावासाठी? पुणे का उमेदवार असताना बरं का विकास करणं हे महत्वाची गोष्ट आहे बरं का। आता हे आजारी माणूस पडतोय, काय अडचणी येत्या, जाणं येणं गरजेचं आहे। पाऊस काळ असला की येता येत नाही। इथं बुक्केचा रस्ता मंदिर आहे तिथं मलिक साहेबाचं, सगळे नवरदेव नवरे आणि काय आपल्यासारखे काय देव करणारे बरेच येतात। तर तिथं सगळं ग्रामपंचायतनं मातीच टाकली, पावसाळ्यात इतकं गुडघेत का चिखल होता तिथं। लोक सगळे काय पैसे बजेट किती आणलं काय आपल्याला माहित नाही, कुणा आणलं, पण माती टाकली, काही सुद्धा केलं नाही। आता या निवडणुकीच्या अनुषंगाने जे उमेदवार तुमच्याकडे काय जे उमेदवार जर आता समजा निवडून येईल त्यानं गावचा विकास करणं हे महत्वाचं आहे बघा। जास्तीत जास्त सार्वजनिक कामं, वैयक्तिक नाही, सार्वजनिक कामं, हे रोड आहेत, रस्ते आहेत, काय गावातील काय आणि दुसरे मंदिर का सभागृह असते काय असते हे करणं। दवाखान्याचा आता हे माझ्या काळात दवाखाना 2010ला मंजूर झाला। मला दत्तांना साळुंकेनं सांगितलं तुमच्या गावात मंजूर झाला, पण ते एक माझ्या ओळखीचा एक अभियंता होता, इंजिनियर शिंदे म्हणून, त्यानं आलता हे तर माझी बेड घेतली, 1 करबड जमीन लागते मला दवाखाना बांधा, भरपूर बांधकाम आहे ते, कुठं जास्त भरपूर बांधकाम आहे। तर आम्ही त्याच्यासाठी एक प्रयत्न, एका कांबळ्याची जमीन आम्ही अर्धा एकर घेतली होती, तरी 2 लाखाला 50,000 रुपये गावातल्या दिले, तर बाकीच्या लोकांनी काय दुर्लक्ष केलं, दिलं नाही, ते पैसे माघारी। इथं आता एवढ्या 1-2 खोल्या बांधल्यात इथं दवाखान्याच्या माझ्या काळात मंजूर झालेला आहे। 2 मध्ये काही विकास कामं झालेत का 2011 तुमच्या काळामध्ये? आता त्यानंतर आजी माजी सरपंच झाले, आता सध्या चालू सरपंच असतील, यांनी गावच्या विकासासाठी काही योगदान दिले? काय केलं? काहीच नाही केलं। हे असला रोड आणि त्या बुकेला मानलेलं इतका रोड, आणि तेवढा जवळून आला का आता इथं इकडं अलीकडे रस्त्याला थोडा रोड, ते 1-अर्धा किलोमीटर तेवढाच केला सुरुवातीला। पुढं करतो काय तो पुन्हा लोक पैसे घेतलं आणि मुरुम टाकला, पुढं खड्डा आहेत का बघितलं का तुम्ही? त्या खड्ड्यात मुरुम टाकला होता, लोक कोण पैसे घेतले आणि सरमदाना कोणते मुरुम टाकला। मागच्या आमदारकीच्या निवडणुकीच्या वेळेस आमदार साहेब या ठिकाणी गावामध्ये आले होते, अनेक विकास कामाबद्दल बोलत होते, ह्या गावाला हे करत, मग त्याबद्दल त्या कालावधीमध्ये गेल्यावर काय झालं? कोणत्याच आमदाराबद्दल ते बी 15 वर्ष होतं समजा। आता हे बी आता हे बघा, सावंत साहेब पालकमंत्री होतं जिल्ह्याचं 5 वर्ष, आरोग्यमंत्री होते, त्याच्या अगोदर बेस कृषी का काहीतरी खात्याचे मंत्री होते, काहीच नाही। कुठं 82ला पत्र द्यायचं काहीतरी ना, आम्हाला आमच्यावर ग्रामपंचायत होतं, मग आमचं दबाव, आम्हाला बेडोकडे पत्र पाठवायचं, तुम्ही असं करा त्यांना द्या। म्हणलं
तुम्हाला अधिकार नाही, हे स्वायत्त संस्था आहे, ग्रामपंचायतला अधिकार आहे. बेडूला ह्याला आम्हाला सहाय्य करा, तुम्ही असे करा म्हणण्याचा अधिकार नाही, कायदे नाही. बरोबर आहे का? हां, मग नाही दिलं मी. माझ्या काळात मी समजा भरपूर कामं केली, विहिरीचे असो कशाचे असो, विहिरी सुद्धा केल्या, भरपूर रोजगार हमीच्या, रस्ता सुद्धा, ह्या रोडला झाडं झुडपं सुद्धा मी लावले माझ्या काळात. ओके, छान. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.